नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, VCI ॲडमिशन 2026 वेटरनरी ॲडमिशनचे जे ऑल इंडिया कोट्याच्या ज्या 15% सीट्स आहेत, तर त्या शीटच्या अनुषंगाने जी ॲडमिशन प्रक्रिया आहे, तर त्या ॲडमिशन प्रक्रियेच्या जी पहिल्या राऊंडची मेरिट यादी किंवा पहिल्या राऊंडची जी यादी आहे, तर ती आता प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या पहिल्या यादीत काय कट ऑफ आलेला आहे, प्रत्येक कॉलेजने किती कट ऑफ आलेला आहे, महाराष्ट्रातील ज्या 5 कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजचं काय कट ऑफ असेल, त्यानंतर सर्वच कॅटेगरीनी आहे काय कट ऑफ असणार आहे, ही संपूर्ण माहिती घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी यापूर्वी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जे वेटरनरी काउन्सिलची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल आपल्याला विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु आता जी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तर हे पहिल्या राऊंडचं जे कट ऑफ आहे तर त्या अनुषंगाने मी आपल्याला माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रात जे 5 कॉलेज ऑफ वेटरनरी जे मुंबई त्यानंतर नागपूर, जे शिरवळला आहे, जे सातारा, परभणी आणि उदगीर असे 5 कॉलेजेस आहेत. तर या 5 कॉलेजेसमध्ये साधारणतः शीट्स जे आपण पाहिल्यात ओपन कॅटेगरीला मुंबई येथे 7 सीट आहेत ओपन कॅटेगरीसाठी. त्या ठिकाणचं जे कट ऑफ आहे ते 551 मार्काचं कट ऑफ आहे. त्या वेटरनरी कॉलेज नागपूर 3 सीट्स आहेत, त्या ठिकाणी 541 मार्काचं कट ऑफ आहे. त्यानंतर सातारा वेटरनरी कॉलेज परत या ठिकाणी 5 सीट्स आहेत, 532चं कट ऑफ आलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठीचं. परभणी वेटरनरी कॉलेजला 7 सीट्स आहेत, 531 कट ऑफ आहे. आणि सगळ्यात कमी कट ऑफ जे महाराष्ट्रातलं कट ऑफ आहे तर ते वेटरनरी कॉलेज उदगीर या ठिकाणचं आहे आणि ते 529 या मार्कावर वेटरनरी कॉलेज उदगीर हे क्लोज झालेलं आहे. म्हणजे 529 या मार्कावरील सर्वात शेवटच्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातले वेटरनरी कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे. त्यानंतर EWSला ज्या की प्रत्येक कॉलेजला ही एक सीट आहे, तर त्या ठिकाणचं जे कट ऑफ आहे तर ते 525 वेटरनरी कॉलेज उदगीर या ठिकाणचं आहे. आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर मुंबईच्या कॉलेजला 546 मार्काला शेवटच्या विद्यार्थ्याला EWS या कॅटेगरीतून ॲडमिशन मिळालेलं आहे. OBC कॅटेगरीतही आपण जर पाहिलं तर साधारणतः एक चारित्रिक 12 आणि 18 सीट्स आहेत. तर या 18 सीट्सपैकी 4 सीट्स या मुंबई वेटरनरी आहेत, त्या ठिकाणी 549 एवढं कट ऑफ आलेलं आहे. आणि उदगीर या कॉलेजचं सगळ्यात कमी म्हणजे 527 मार्काला OBC या कॅटेगरीचं कट ऑफ आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरीचं 558 मार्काला शेवटचा विद्यार्थी हा वेटरनरी कॉलेज मुंबई या ठिकाणी ॲडमिशन मिळालं आहे. आणि उदगीर या कॉलेजला 442, उदगीर आणि सातारा या दोन्ही ठिकाणी 442 एवढं कट ऑफ SC कॅटेगरीचं आलेलं आहे. आणि ST कॅटेगरीचं 435 एवढं कट ऑफ आलेलं आहे. मुंबई वेटरनरी कॉलेजला साधारणतः 447 मार्कावरील शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं तर जर मुंबई वेटरनरी कॉलेजचा जर विद्यार्थी जर आपण विचारात घेतला 551, महाराष्ट्रापुरता जर बोलायचं झालं तर 551 मार्कावरील विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBSला सुद्धा ॲडमिशन मिळण्याची शक्यता आहे. तर म्हणजे एवढं हाय हे कट ऑफ गेलं आहे. या ठिकाणी पूर्ण भारत देशातले विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात. त्यामुळं त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर इतर राज्यात तेवढं मेरिट हे असू शकतं. त्यामुळं हे जे मेरिट आहे तर हे मेरिट 551 हे थोडं जास्त जरी असलं तरी वेटरनरीचं दरवर्षीचा जर विचार आपण पाहिलं तर हे मेरिट जास्त मेरिटच येत असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ऑल इंडिया लेवलला जर विचार केला तर भारतातल्या सर्वात जो शेवटचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे तर तो 507 एवढ्या मार्कावरील शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळाले आहे. डुंगरपूर हे जे कॉलेज आहे राजस्थानमधलं हे प्रायव्हेट कॉलेज आहे, तर या ठिकाणी 507 मार्कावर सर्वात शेवटच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं आहे. OBC कॅटेगरीत 502 मार्कावर शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर SC कॅटेगरीला साधारणतः 428 एवढ्या मार्कावर शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं असून ST कॅटेगरीत 425 एवढे शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. तर आपण जर या ठिकाणी विचार केला तर वेटरनरीचं जे ॲडमिशन आहे किंवा जे वेटरनरीचे आपण जर मेरिट पाहिलं तर हे थोडंसं हायर साईडला गेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आपल्याला जर आता या वेटरनरीच्या म्हणजे जर आपल्याला अलॉटमेंट झालेलं असेल तर आपण VCI.admission.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी जी रिझल्ट लिंक आहे त्या रिझल्ट लिंकवर आपण जाऊन आपलं जे ॲडमिट कार्ड आहे किंवा अलॉटमेंट लेटर जे असेल तर ते अलॉटमेंट लेटर आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. आणि ते अलॉटमेंट लेटर घेऊन आपल्याला ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळालं आहे त्या कॉलेजला आपण तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या झेरॉक्स कॉपीज जे काय आपल्याला मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर त्या घेऊन आपण त्या कॉलेजला ॲडमिशनसाठी जायचं आहे.
आपण त्या ठिकाणी ज्या नोडल ऑफिसर आहेत त्यांना आपण पूर्वी जर फोन नोडल ऑफिसरचे नंबर सुद्धा आपल्याला VCIने त्यांच्या जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या कॉलेजने हे नोडल ऑफिसर त्यांनी नियुक्त केलेले आहेत. तर त्या नोडल ऑफिसरशी आपण संपर्क करून ॲडमिशनच्या प्रक्रियेबाबत आपण थोडीशी त्यांच्याशी विचारणा करून आपण त्या कॉलेजला ॲडमिशनसाठी जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला या पहिल्या राऊंडचा नियम आपल्याला माहीत आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे तर त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन हे घ्यायचंच आहे. जर त्यांनी या कॉलेजला जाऊन ॲडमिशन जर घेतलं नाही तर ते या प्रक्रियेतून पूर्णतः बाहेर पडणार आहेत आणि त्यांना सेकंड राऊंड किंवा फर्दर हिस्ट्री व्हॅकन्सी राऊंड यासाठी त्यांना परत ते इलिजिबल असणार नाहीत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट आपल्याला कॉलेज अलॉट झाले आपण त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर आपल्याला रिचॉईस फिलिंग म्हणजे आपल्याला जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल कॉलेज जर आपल्याला दुसऱ्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायची आपली इच्छा असेल वेटरनरीच्या तर फर्दर राऊंडमध्ये आपण पुन्हा चॉईस फिलिंग करू शकतो. आणि आपल्याला जर त्या राऊंडमध्ये आपल्याला जर कॉलेज मिळालं तर आपलं पहिलं कॉलेज जे आहे जे मिळालेलं कॉलेज आहे तर ते रद्द होतं आणि नवीन कॉलेजला आपल्याला ठिकाणी ॲडमिशन हे घेता येऊ शकतं. या ठिकाणी आपल्याला ज्या कॉलेजला आपण जाणार आहोत तर त्या कॉलेजला आपण गेल्याच्या नंतर आपण त्या नोडल ऑफिसरला आपल्याला विलिंगनेस द्यायचा आहे की मला पुढच्या राऊंडला जायचं आहे आणि तो विलिंगनेस दिल्याच्या नंतरच आपल्याला ही चॉईस फिलिंग आपल्याला करता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, या वेटरनरीच्या पूर्ण प्रक्रियेबद्दल मी आपल्याला वेळोवेळी सांगणारच आहे. VCIची जी काही ॲडमिशन असणार आहे त्यानंतर महाराष्ट्राची वेटरनरी ॲडमिशनची जी प्रक्रिया अजून सुरू झाली नाही परंतु ती सुरू झाल्यानंतर त्याचेही मी आपल्याला अपडेट्स मी देणार आहे. त्यामुळे आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.